आणि या पर्व काळावरती या ठिकाणी कीर्तनाचा काय योग आहे महाराज. आपलं भाग्य उदयाला आलं, एका जन्माचं नाही अनंत जन्माचं भाग्य उदयाला आलं की मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये स्थानापन्न झालेले आपण आपल्या डोळ्यांनी. नाहीतर आतापर्यंत किती गेलो, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, कितीतरी शूरवीरांनी मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या मंदिराकरता काय दिलं महाराज, बलिदान दिलं. आपण भाग्यवान आहात की कोरोना काळामध्ये सुद्धा आपण जिवंत राहिले का, तो सोहळा आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहायचा होता. पाहिला महाराज तो सोहळा आम्ही आमच्या डोळ्यांनी. प्रभू रामचंद्र गाभाऱ्यामध्ये काय झाले, असं महाराज विश्वामध्ये मंदिर नाही असं राम मंदिर काय केलं आम्ही तयार केलं. कुठे केलं, जिथे होतं तिथेच केलं. बनाएंगे मंदिर जिथे होतं तिथेच केलं. आणि आज साऱ्या विश्वामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांचा हा सोहळा थाटामाटामध्ये आनंदानं काय होतोय महाराज साजरा होतोय. आपण सुद्धा या सोहळ्याचे आज काय आहो साक्षी आहो की भगवान प्रभू रामचंद्र यांचा सोहळा आम्ही 2026 मध्ये आमच्या डोळ्यांनी काय केला साजरा केला. प्रत्येक घराघराजवळ काय लावा, दिवे लावा, रांगोळ्या काढा, आपल्या घरावरती काय लावा, भगवा झेंडा लावा. कारण आमचा बाप आज जन्माला आला, साऱ्या जगाचा बाप आज जन्माला आलो. प्रभू रामचंद्र सर्वांचे काय महाराज बाप आहे बाप. कोणी जरी म्हणेल की आम्हाला राम चालत नाही, घाबरू नको, आराम करा. तुझा काय तू इटलीचा असो का किटलीचा असो, हा काय सर्वांचा बाप आहे. विठाला मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांची आज प्रागट्य सोहळा रामनवमी. आणि या दिवशी सेवक या ठिकाणी सेवेकरता निवडलेला भगवान परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन स्पष्ट करणारा अभंग. जगद्गुरु तुकोरा भगवान परमात्मा अवताराला काय येतात याचं काय करता निर्देश करतात. काय येता बघा, या भूतलावर येणारे 3 वर्ग आहे, जीव संत आणि देव. जीवाला या मृत्यू लोकांमध्ये यावंच लागतं महाराज. एखादा म्हणेल मी या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येणार नाही, तुला आणि तुझ्या बापाला यावं लागेल. कारण केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले. जो या ठिकाणी ज्याला कर्म करतो त्याला काय ते कर्म फेडण्याकरता पुन्हा पुन्हा अवताराला यावं लागतं. अगा कर्मे जय उरावे तैही सुखदुःखी फळावे, तया ते भोगायावया यावे देहा. एका जीवाकडून जे कर्म होतं ते कर्म भोगण्याकरता जीवाला या ठिकाणी यावंच लागतं. कर्म चांगल्याला सुटलं नाही महाराज. कर्म एखादा म्हणेल मी कर्म करणारच नाही, फक्त दिवसभर एका ठिकाणी काय बसून राहील. एक म्हटलं मी भोजन झालं की झोपून राहील. बसून राहणं झोपून राहणं हे सुद्धा काय कर्मच आहे. कर्म सुटत नाही, कर्म हे करावंच लागतं. न करणं हे सुद्धा काय महाराज कर्म आहे. जीवाला कर्म करण्याकरता या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. पहिला वर्ग जीव. दुसरे आहे संत. संत मात्र या मृत्यू लोकांमध्ये स्वतःहून येतात. पटेल तेव्हा येतात, जेव्हा पटेल तेव्हा काय जेव्हा यावं लागलं, जेव्हा त्यांना यावं वाटतं त्यावेळेला ते मृत्यू लोकांमध्ये येतात. ज्यावेळेला त्यांना जावं वाटतं त्यावेळेला संत या मृत्यू लोकातून निघून जाता. संत येण्यालाही स्वातंत्र्य आहे आणि संत जाण्यालाही स्वातंत्र्य आहे. तुकोबरा म्हणतात की आम्ही कुठून आलो, आम्ही वैकुंठवासी. या भूतलावर येतात. कुठून येतात, आम्ही वैकुंठ वासी. वैकुंठातून साधू संत या ठिकाणी येतात. आपल्याकडे कसं आहे बाळा,
वैकुंठात लोक जाता का? वैकुंठातून येतात तुमच्याकडे? आपल्याकडे आपलं अंतर काही फार लांब 30-40 किलोमीटरचं अंतर आहे. जसं तिकडे तसं इकडे. आमच्याकडे मेल्यावर जातात, तुमच्याकडे? आमच्याकडे पावसाळ्यात पेरतात, तुमच्याकडे? आता पेरणीचे दिवस आहे का? सारखा महाराज. मग एकदा का माणूस इथून गेला की कुठे जातो? वैकुंठात. आपण लिहितो ना, वैकुंठवासी, स्वर्गवासी, कैलासवासी लिहितो, पण ते कुठे जाता हे त्यांनाच माहिती. जागले मग 1.25 लाखाचे. शिव हा वैकुंठात जातो. वैकुंठातून कोणी खाली येत नाही. परंतु तुकोबराय साधू संत तुमच्या आमच्या करता बोलते हे जन न देखवे डोळा येतो कडवळा. जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन साचार. जगाच्या कल्याणाकरता साधू संत काय येता महाराज? अवताराला येता, जगाच्या उद्धारा करता येतो हिताचा कडवळा. आपला साधू संतांना कडवळा येतो. पुढते हे जन न देखवे डोळा. म्हणून साधू संत या भूतलावरती काय येतात? अवताराला येता. अवतार यावं वाटलं तेव्हा येता, जाऊ वाटलं तेव्हा निघून जाता. संत यायलाही स्वातंत्र्य, संत जाण्यालाही स्वातंत्र्य. उदाहरणार्थ श्री संत नाथ महाराज. ज्या वेळेला नाथ महाराजांनी देह ठेवला आणि नाथ महाराजांची अंतयात्रा निघाली. अंतयात्रा निघाल्यानंतर अंतयात्रा जात असताना त्या गावातील एक तरुणी, नवविवाहित स्त्री, तिची काय, ती नाथ आपलं पैठणवरून माहेरावरून कुठे जात होती? सासरी जात होती. ती सासरी जात असताना तिची पहिली बोलवण होती. नाथ महाराजांची अंतयात्रा पाहिली आणि त्या मुलीची आई म्हटली, या नाथ महाराजांना मरायला का आजचा दिवस दिसला होता का? माझ्या मुलीला काय आज सासरी जायचंय आणि या नाथ महाराजांना आजच दिवस कसा काय सापडला? हे शब्द नाथ महाराजांच्या कानावर गेले. नाथ महाराज काय उठून उभे राहिले. नाथ महाराज तिळीवरून काय उठून उभे राहिले. पुन्हा नाथ महाराजांनी देह ठेवला. नाथ महाराजांची अंतयात्रा निघाली आणि जे 4 खांदेकरी होते ना, चौघे, त्याच्यामध्ये एक खांदेकरी होता. पहा ना, नाथ महाराज लोकांना फार ज्ञान सांगायचे. कोणी कोणाचं नाही, कोणी कोणाच्या उपयोगाला येत नाही. परंतु आज मात्र नाथ महाराजांना आपल्याशिवाय काही नाही गत्यंतर. नाथांना सुद्धा आपल्याशिवाय पर्याय सापडला का? आपणही म्हणून नाथ महाराजांना काय गावाच्या बाहेर घेऊन चाललो असे कोण म्हटले? ते खांदेकरी गप्पा सुरू झाली. नाथ महाराजांनी ते शब्द ऐकले. नाथ महाराजांनी आवाज दिला, गोविंद्या खाले गे. आता प्रेत बोललं म्हणजे 4 खांदेकरी ठिकाणावर राहतील का महाराज? एक इकडे चारी दिशेला चारी गाय. नाथ महाराज म्हटले, अरे मी गेलो नाही, मी पुन्हा आलो. मी पुन्हा येईल. नाथ महाराज म्हटले, मी पुन्हा आलो. आणि आलेच महाराज, पुन्हा आले. बहुमतानं आले, पुन्हा आले नाथ महाराज. झालं, त्याचाही भ्रम दूर झाला की हे नाथ महाराजांचं काही खरं नाही. मग पुन्हा नाथ महाराजांनी जल समाधी घेतली. मला सांगायचा महत्वाचा मुद्दा एकच, संत यायलाही स्वातंत्र्य आहे, संतांना जाण्याला सुद्धा काय स्वातंत्र्य आहे. तिसरा वर्ग मात्र देव. भगवान परमात्मा स्वतःहून येत नाही. भगवान परमात्म्याला आणावं लागतं. आणीलाही रूपा बडे करुणी खडे. हरिदासी भगवान परमात्मा येत नाही. स्वतःहून भगवान परमात्मा येत नाही. मग भगवान परमात्म्याची विनंती करावी लागते. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. भगवान परमात्म्याची विनंती करावी लागते. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तोय सांगत असे बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवेना भार मध्ये. आता ज्यावेळेला अधर्म वाढतो, दृष्ट काय दृष्ट व्यक्तींचं प्राबल्य वाढतं, त्यावेळेला भगवान परमात्मा त्या दृष्टांचा नायनाट करण्याकरता
धर्माची स्थापना करण्याकरता या मृत्यू लोकामध्ये येतात. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगता यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. येऊन काय करता परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी. भगवान परमात्मा अवतारला येतात. गोस्वामी तुलसीदास वर्णन करतात जब जब होई धर्म की हानि भाडई अधम असुर अभिमानी तब तब प्रभु धरि विविध शरीरा हरहि कृपानिधि सज्जन तेरा. अधम असुर अभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरहि कृपा निधी सज्जन फिरा. भगवान परमात्मा अवतारला येता कशा करता महाराज अभंगाच्या पहिल्या अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्त जना. ज्या ज्या वेळेला अधर्म वाढतो महाराज धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेला भगवान परमात्मा अवताराला येतात. ज्या ज्या वेळेला या पृथ्वीवरती अधर्माचं बळ काय वाढल्या जातं भगवान परमात्मा काय येतात अवताराला येतात. आता कलियुग आहे महाराज. कलियुगाचं आयुष्य सांगितलं 4,32,000 त्याच्यापैकी 5,500 वजा करा राहिले. अजून कलियुगाला किती वर्ष झाले फक्त 5,500 वर्ष झाले. हे तर अजून सुरुवात आहे. जर चित्रपट रिलीज होण्याच्या आधी काय येतं त्याचं ट्रेलर. हे फक्त अजून काय ट्रेलर आहे. पिक्चर अभी
बाकी है, आगे आगे देखो होता है क्या. अजून तर सुरुवात आहे महाराज. हे काय, हे काहीच नाही, हे किरकोळ आहे. सध्याचे चालू आहे ना, हे काहीच नाही, हे काय किरकोळ आहे. अजून फार काय महाराज. महाराजांनी भविष्यवाणी सांगितली, 5 वर्षाची बाळ धतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भीण होईल, पुत्र तो होईल पित्याचा. महाराज काय करतात, त्याच्याकरता भरपूर कमवलं, परंतु तो आम्हाला सांभाळत नाही. काळजी करू नको, ही सुरुवात आहे. तो अजून तुम्हाला मायबाप म्हणतो, आधार कार्डला तुमचं नाव तरी लावतो. अजून अशी वेळ येईल की कोणी कोणाला विचारणार. फार अवघड विचित्र काम होणार आहे महाराज. काय होईल काही सांगता येत नाही. 5,500 वर्षामध्ये हे दिवे लावले लोकांनी. फक्त किती वर्ष झाले कलियुगाले? 5,500 वर्षामध्ये लोकांनी हे दिवे लावले. काय बोमा झाल्या लोकांच्या. काय सध्या जगामध्ये अधर्म एवढा वाढलाय महाराज, एवढा वाढलाय. आणि आपण सुद्धा येडी आळत पाशी गडी आहे. आपल्याला सुद्धा धर्म कळत नाही, म्हणून आपण कोणाच्याही मागे बोंबलत फिरतो. आणि मग व्हिडिओ व्हायरल झाल्यावर म्हणतो, अर पहिले तुला लाजमी वाटली का? पहिले तुला जाताना कळालं नाही का? मग नंतर बोंबलून काही उपयोग नाही. जाताना एक होते का बरं अडाणी होते का, काही शिकलेले नव्हते का? सुशिक्षित होते महाराज, शिकलेले होते. नंतर बोंबलून काही फायदा. तो 1 पटीने आला की तुम्ही जाणार आहे 10 पटीने आराम करू. कारण लोक खऱ्याच्या मागे येत नाही आणि खोट्याच्या मागे गेल्याशिवाय राहत नाही. मग म्हणतात की काही जगामध्ये काय नाही, देव नाही. तुला देव दिसलाच नाही तर काय. तू आतापर्यंत ज्यांच्याकडे गेला ते सर्व राक्षसच होते. तुम्ही चांगल्याकडे येऊन पहा. ज्ञानोबा आहे, तुकोबरा आहे, साहेब मुक्ताईकडे या ना. इकडे तुम्हाला काय काही कमी आहे का? इकडे हे येडी आडपाशीकडे येत नाही. आणि दुसरीकडे गेल्याशिवाय मागे ते चादरवाल्या बाबाचं वारा आलं. काय झालं? चादरी खालून जाऊन लोकांनी चादरी फाडल्या. पण ऊन काही कोणाला आला का? नाही महाराज, ऊन फक्त एकाला आला. कोणाला? रिक्षावाले. जुनी रिक्षा इकली, नवी रिक्षा घेतली. पण हे बाकीचे चादर खालून जाऊन चादरी फाडल्या, पण ऊन काही आला. मग नंतर बोंबलून काही फायदा नाही. माणसानं आधी तपासून घ्यावं. आई साहेब मुक्ताईच्या भंग पाहणं, वरी भगवा झाला नामे अंतरी वेश केला कामे त्याला म्हणू नये. साधू कोणाला म्हणावं? दया क्षमा ज्याचे. साधूची व्याख्या केली आपण. कोणालाही बुवा समजतो, कोणालाही समजतो. मग प्रकरण उघड झालं की अर समाज बावरट आहे. समाज हा बावरट आहे. कोणाच्या मागे जावं हे समाजाला कळत नाही. ज्ञानोबा तुकोबऱ्यांच्या मागे हे येत नाही. लोकांचं असं आहे, ज्याला खायला नाही त्याला जबरदस्तीनं वाढते. आपलं ज्याला खायला भरपूर आहे त्याला जबरदस्तीनं वाढतील. घे, खाय, घे, ऍसिडिटीची गोळी घे, पण घे. जो उपवाशी बिचारा, ज्याला काय नाही, एका टायमाचं अन्न भेटत नाही, त्याला कोणी देत. याचे गोरगरीब टाळकरी बिचारे, यांना कोणी देणार नाही. आणि 51 लाख देतील, दुसऱ्या राज्यातून इथे बोंबल्याला आणतील. 51 लाख देतील, 51 लाख. दुकान लावायचे 15-15 हजार. असं ऐकलं का? 51 लाखानं पैसे देतील. आणि टाळकऱ्यांना काही 51 मागले की मग टाळकरी पैसे घेतात. त्या बापान दिले का? आमचा देव मशी देतो रे, आम्ही का कोणाचं खातो रे? घरवाले लोक द्यायला तयार नाही. अनिल दादा. आणि जो काय, जो ठरवून येतो 51,000, 11,000, 12,000 लोक म्हणतात घ्या. म्हणजे दात जेले बिचारले. असं काय? हे कलियुगाची रीत आहे माझं. लोकांना संत काय, लोकांना धर्म काय हे कळत नाही.